मी गेल्या टायमाला 11 मार्चला सिलेंडर बुक केलं, पण आतापर्यंत नाही आलं. मला करावंच लागतं ना आता काही ना काही. तुम्ही कामावर जाणार, घरचे कामं बाहेरचे कामं खूप भारी पडते. त्याच्यानंतर मग सारखं सारखं चूल पेटून पेटून पण डोळे अंगार करतायत. गॅससाठी लाईनमध्ये लागल्याच्या नंतर महिलांचे घरकाम सुटलेले आहे, अशा पण महिला आहेत, त्याच्यामुळे ती पण अडचण आहे. सध्या मी ज्या ठिकाणी आहे ते ठिकाण मुंबई शहरापासून अगदी 50 किलोमीटर अंतरावर असलेल्या कल्याण डोंबिवलीमधल्या आशेळेपाड्याचा आहे. खरं तर अमेरिका, इराण, इस्रायल युद्धाचा परिणाम आपण जगभर बघतोय आणि खास करून त्याच्या ज्या झळा आहेत त्या देशाला आणि राज्यात सुद्धा सोसाव्या लागतात. कारण गॅस सिलेंडरचा पुरवठा, कारण याचा थेट परिणाम गॅस सिलेंडरच्या पुरवठ्यावर झालेला आहे. राज्य सरकार म्हणते की घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा हा सुरळीत करण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला जातो आणि अनेक ठिकाणी ते सुरळीत सुरू आहेत. मात्र ग्राउंड रिॲलिटी नेमकी काय आहे हे दाखवण्याचा आमचा या रिपोर्टमधनं प्रयत्न आहे. कारण हे आशेळे गाव जसं पाहिलं तर एक पाडा आहे आणि आपण जर बघितलं तर अनेक घरांमध्ये जी चूल हद्दपार झाली ती चूल पेटवण्यासाठीचा संघर्ष पुन्हा एकदा सुरू झालेला आपल्याला पाहायला मिळतो. कारण हा सगळा महिला वर्ग हा लाकूड तोडण्याचं काम करतोय, काड्या वेचण्याचं काम करतोय. कारण आता ह्या काड्या वेचून हे लाकूड एकत्र करून त्यांना आता पुन्हा एकदा घराची चूल पेटवायची आहे. अर्थातच गॅस सिलेंडर मिळत नाही आहे. यातल्या अनेक महिला या घरकाम करतात, या रोजंदारीवर काम करतात आणि त्यामुळे एक प्रकारे रोजगारसुद्धा त्यांचा सुरू ठेवायचा आहे आणि दुसरीकडे आपल्या घरातली चूलसुद्धा पेटती ठेवायची आहे. आपण काही महिला वर्गांशी बोलण्याचा प्रयत्न करूया. ताई, घरात गॅस आहे का? महिना झाला नंबर लावला, नाही आला. अच्छा, नाही आला. नाही, मग आता काय चूलच. पण आधी प्रयत्न केला होता चुलीवर स्वयंपाक करण्याचा? कधीच नाही, पहिली वेळ आहे. पण होतं व्यवस्थित? करायचं आता प्रश्न पडला तर करावंच लागतं. कच्चं पण राहतं ना चुलीवर, थोडी एवढं जेवण व्यवस्थित थोडी शिजतं, नाही शिजत. लावला नंबर तुम्ही? हो, नंबर लावला पण काही टायमावर काही गॅस देत नाहीत ते लोक. 4 वेळा फेऱ्या मारल्या ऑफिसमध्ये. आलाय तुमचा गॅस, जा घरी. तर घरी आलो तर घरी गॅस नाही. ऑफिसचं काम सोडून जा, म्हणजे ऑफिस बंद. किती जणी काम करतात बाहेर? काम किती जणी करतात? मी पण घरकामाला जाते. तुम्ही घरकाम? हो, घरकामाला जाते. आता घरकाम करायचंय, परत ही चूल पेटवायची, जी चूल आधी कधीच पेटवली ना, गॅसवर स्वयंपाक व्हायचा. हो, आता पेटवावंच लागेल ना, नाही यायचं गॅस तर करावंच लागेल मुलाबाळांसाठी, काही नाही तर काही. कसं काय शेड्यूल कसं आहे तुमचं? सकाळी आधी सकाळी 10 वाजेपर्यंत स्वयंपाक रेडी व्हायलाच पाहिजे. चुलीवर होतोय आता? चुलीवर करावंच लागतं ना आता काही ना काही. तुम्ही कामावर जा? कामावर जाणार, घरचे कामं बाहेरचे कामं खूप भारी पडते. त्याच्यानंतर मग सारखं सारखं चूल पेटून पेटून पण डोळे अंगार करतायत. किती दिवस चालणार आहे? तुमचं? तुम्ही पण? मी पण बाहेरच जाते कामाला. जशी गॅस सिलेंडरची परिस्थिती अशी झाली, मी पहिले 4 घराचं कामं करायची, तर वेळेवर पोचत नाही मी. त्यामुळे मला 2 कामांना काढून टाकले. मी 2 कामावरच पोचते, का की मला टाइम लागते जेवण बनवायला. संध्याकाळी पण तेच होते मला. 2 ते 3 घंटा एक चुलीवर खाणं बनवायला आम्हाला टाइम. 4 ठिकाणी घरात काम, 4 घराची कामं करा. आता त्यांना मला काढून टाकलं की तू वेळेवर पोचत नाही हे. आणि मी सांगितलं त्यांना की सिलेंडरचा प्रॉब्लेम आहे आमच्या घरात, काय करू? ते बोलतो तुमची प्रॉब्लेम आहे, ते आमची नाही आहे. तुम्हाला वेळेवर यावंच लागल, नाही तर तुम्ही कामावर निघून जा. तर मी 4 घर वाढवायचं, आता 2च घरांचं काम करते. रोजगार पण कमी झाला? कमी झाला खूप. फक्त 5,000 कमवते आम्ही. 5,000 मध्ये 3,000 सिलेंडरला द्यावं, मग काय खावं आम्ही? त्याच्यात लाईट बिल येतं. प्रत्येकाची लेडीची हर समस्या आहे. चूल किती दिवसापासून पेटवत आहे? आता कम से कम महिना झाला आम्हाला. मी गेल्या टायमाला 11 मार्चला सिलेंडर बुक केलं, पण आतापर्यंत नाही आलं मला. होतोय चुलीवर स्वयंपाक? हा, होतोय ना. चुले आहेत ना, प्रत्येकाच्या घरापर्यंत चुले मांडलेले आहेत बाहेर आम्ही. होतो त्याचे घर 50? ना, बरेच आहेत घरे आमच्या. तर 2-3 चाळी आहेत तिथं. 5 चुली आहेत ना, 15 घरामध्ये 5 चुली आहेत. तर त्यांनी टाइम लावलाय. तुझं झालं की मग तू करणार, म्हणजे अरे बापरे, असं? वेगवेगळ्या. हो, प्रत्येकीचे आणि एक. मग आता लाकूड हे काड्या आहे ते तुम्ही जे गोळा करतायत त्याच्यासाठी मग सगळे ठरून एकत्र येतात? हो, म्हणजे आता एकत्र केलं तरच होणार आहे ना. तर आता प्रत्येकीने करायचं म्हटलं तर आता घर काम सगळं, तर मग संध्याकाळी कामावून आल्यावर हे लाकडी जमा करतात. मग हे पूर्ण जमा झाल्यावर मग घरी घेऊन जातात आणि मग त्याच्यानंतर मग ते चूल पेटवून मग प्रत्येकीने नंबर लावणार, हिचं झालं किती बनवणार, तिचं झालं किती बनवणार. हा खरं तर संघर्ष आहे. युद्ध अमेरिका, इराण, इस्रायलमध्ये सुरू आहे. मात्र पुन्हा एकदा चूल पेटवण्याचा संघर्ष आपल्याला या सगळ्या पाड्यांवर पाहायला मिळतोय. आपल्याला त्या चूल जिथे मांडल्यात तिथे पण जायचं आहे आणि हा सगळा संघर्ष आपल्याला जाणून घ्यायचा आहे. साधारण या भागातले 30-40 अशी घरं आहेत तिथे ही स्थिती आहे, ज्यांच्या घरी हा गॅस सिलेंडर
संपलेला आहे आणि गॅस सिलेंडरसाठी काही जण रांगेत उभी राहिली, काही जणांनी नंबर लावला, मात्र गॅस सध्या मिळत नाही. आणि त्यामुळे आपण बघतोय जे जेवण गॅसवर बनायचं तो गॅस आणि त्या गॅसची जागा आता चुलीने घेतलेली आहे. गॅसच्या आजूबाजूला जेवण करण्यासाठी जी भांडी असायची ती भांडीसुद्धा आता चुलीच्या आजूबाजूला पाहायला मिळतात. आणि त्या चुली कशा पेटवल्या जात आहेत आणि कशा प्रकारे हे जेवण तयार करतायत हे सुद्धा मी तुम्हाला या गल्लीमध्ये जाऊन दाखवतो. आतमध्ये आपण बघितलं अनेकांचे गॅस मिळत नसल्यानं गॅस बंद आहे आणि त्यामुळे इथे या संपूर्ण गल्लीमध्ये या चुली जर बघितल्या तर ही एक चूल, ही दुसरी चूल, त्याच्यानंतर इकडे तिसरी ही चूल आणि एका म्हणजे इथे साधारणपणे आपण घरं बघितली तर 10-12 घरं आहेत, तर 2-2, 3-3 घरामागे एक चूल आहे आणि आळीपाळीनं हे जेवण तयार करताना आपल्याला पाहायला मिळते. ही चौथी चूल आहे, इथे एक 5वी चूल, इथे सुद्धा पेटवली, इथे सुद्धा मला वाटतं चहा करतात, इथे 6वी चूल, इथे पोळ्या करताना पाहायला मिळतात, इथे 7 आणि 8 अशा 8 चुली आपल्याला एका गल्लीमध्ये पाहायला मिळतात. आतापर्यंत या सगळा महिला वर्ग गॅसवर स्वयंपाक करायचा आणि तसा बघितला तर हा मी जसं आधी सांगितलं की मुंबईपासून 50 किलोमीटर अंतरावर हे सगळा भाग परिसर आहे आणि त्यामुळे तसा पाहायला गेलं तर हा सगळा शहरी परिसर आहे आणि त्यामुळे आपल्याला माहीत नाही फारशी यांना तशी चुलीवर स्वयंपाक करण्याची सवय आहे की नाही. ताई, सवय आहे चुलीवर स्वयंपाक करण्याची? नाही सर, चुलीवर तर केलं नाही कधी, पण आता करावं लागते. परिस्थिती झाली आहे का तशी? हो हो, परिस्थिती आहे म्हणून करावं लागतं आता. कशा करतायत तुम्ही? आळीपाळीनं करतायत? सगळ्यांनी एक एक मिळून करतो. त्यांचं झालं का मग आम्ही करतो स्वयंपाक, आमचं झालं का हे करतात असं. कामावर पण जायचंय? हो, कामावर पण जायला लागतं, येऊन एवढं स्वयंपाक करायला लागतं धुरामध्ये. कधी सवय नाही तर होत पण नाही, पण आता काय करायचं, मजबुरी, भूक लागते तर करावंच लागतं. कधी येणार गॅस? गॅसचा काय भरोसा नाही, महिना झाले बुक केलाय पण आलाच नाही. वेळ लागतोय? हा, आलाच नाही अजून. नाही, वेळ लागतोय का या पोळ्या करायला? हो, भरपूर वेळ लागतो, धूर लागतो, सगळे डोळे आग मारतात नुसते. आतमध्ये जाऊया. आणखी काही महिला आहेत, जसं मी आधी सांगितलं की ह्या घरकाम पण करतात, त्याशिवाय इथे येऊन परत त्यांना चुलीवरचा स्वयंपाक करायचा आहे. ताई, काय नाव आहे तुमचं? देविका सकट. माझं नाव देविका सकट आहे. आम्ही कामाधंद्याला पण जातो आणि कामाधंद्याला गेल्यानंतर पण तिकडनं या घरातलं पण बघा. असं जर बाटले जर आम्हाला टायमावर भेटणार नाही तर आमचं चुलीवरच आम्ही कामधंदा करून या चुलीवर स्वयंपाक बनवा. मग चुलीवरचं केव्हा आवडणार? करता काम तुम्ही? मी घरकाम करते. माझ्या किती 4-5 घरकामं होते, आता माझ्या 2-3 कामं सुटल्यात, फक्त आता 2च काम आहेत. ते पण मी काय सुटली? ह्या कारणामुळेच की बाबा उशीर होतो, बाबा तुम टाइम पे आते नहीं हो, ऐसे टाइम पे नहीं आएंगे तो हम लोग का काम रहता है. इसके वेळ काय झाला कामावर? वेळेवर का नाही? वेळेवर का नाही की बाबा मला कसं सकाळी स्वयंपाक बनवायचा, मग पोरीला शाळेत न्यायचं, मग स्वयंपाकला आम्ही 4 वाजता उठून स्वयंपाक करायचा. 4 वाजता लाकडे आणायला जायचे, मग तिकडनं लाकडे घेऊन या, मग 4:30-5 वाजता चूल मांडोस तर आम्हाला 5 वाजतात. मग तेवढा स्वयंपाक आवरतर आम्हाला 7, 7:30, 8 वाजतात. मग घरच्यांना उशीर होतो. किती दिवस करणार आहे आता? आता बघू आता किती दिवस, आता सरकार किती दिवस आम्हाला असा प्रॉब्लेममध्ये टाकणार. आमची पण कंडिशन अशी आहे, ब्लॅकनी पण घ्यायला गेलं तर 4,000-5,000 सांगतात आणि बुकिंग पण करून पण 10-15 दिवसानंतर येतोय. हा, असंच जर होणार तर मग आमचं महिलांचं कसं होणार? आम्हाला पण घरचं पण मिळून करतात आहे स्वयंपाक? किती घर? एका चुलीवर तिघ्या चौघ्या जणी चुलीवर स्वयंपाक बनवतो. माझं झालं तर त्यांचं सवय आहे चुलीवर स्वयंपाक करायची? चुलीवर तर सवय तर नव्हती, होती ती आता पहिलं खूप वेळ झालं त्याला, आता जेव्हा होतं मग आता व्यवस्थित आता होतच नाहीये. कंडिशन पण अशी होऊन गेलेली आहे की आम्ही बाटल्या खरेदी करायचे का घरातलं खर्च चालवायचा का पोरांचं शिक्षण. रोजगारावर किती परिणाम झालाय? किती आता आधी किती मिळायचे, आता किती मिळतात? तेव्हा आम्हाला भेटत होते की बाबा 3,000 4,000, आता आम्हाला तेवढं पण भेटत नाही. तेवढे जर आम्ही आणले आता 2,000पर्यंत आम्हाला भेटतं. हाँ, कामाला पण बोलायला जातो तो बोलते तुम रोज का नाटक है, ऐसा वैसा ऐसे बोलते रहते, फिर भी सुनना पड़ता है कि हमारी मजबूरी, इसके लिए हम लोग सुनते. हमारी मजबूरी नहीं रहते तो उन लोग के कौन काम करने के लिए जाता था? क्या हमारा ऐसा है क्या? त्याच्यामुळे जे काय परिस्थितीतून ते जात आहेत हे सगळं ते सांगतायत. मात्र
एक वेगळं चित्र आपल्याला या निमित्तानं पाहायला मिळतंय, कारण जी परिस्थिती आहे सध्याची त्या परिस्थितीमध्ये गॅस सिलेंडरचा तुटवडा आणि यामध्ये या चुली ठिकठिकाणी आपल्याला घराबाहेर पाहायला मिळतात. त्यांचं एक दादा, या सगळ्या असंघटित कामगारांसाठी महिला वर्गासाठी काम करणारे सुनील आहिरे आपल्यासोबत आहेत. सुनीलजी, खूप त्रास सहन करावा लागतोय या महिलांना. काय मागणी आहे तुमची सरकारकडे आणि यातनं कसा मार्ग काढायचा? कारण अजूनही गॅसचा तुटवडा आहे, अनेकांच्या घरी गॅस नाही. मग आता ह्या चुलीवर स्वयंपाक आणि त्यांची रोजची रोजंदारीची कामं. खरं म्हणजे हा जो विभाग आहे, हा जो पट्टा आहे, हा सगळा असंघटित कष्टकरी कामगार समुदायाचा हा सगळी लोक आहेत. आणि याच्यावरती महाराष्ट्र सरकारने जर पर्याय जर शोधला तर आमचं असं म्हणणं आहे की गॅसचा तुटवडा आहे. गॅससाठी लाईनमध्ये लागल्याच्या नंतर महिलांचे घरकाम सुटलेले आहेत, अशा पण महिला आहेत. त्याच्यामुळे ती पण अडचण आहे. तर सरकारला याच्यावरती पर्याय म्हणून आम्ही असं सुचवू इच्छितो की हे जे काही सगळे कुटुंब आहेत, जे काही 100-200 कुटुंब आहेत, तर यांना जर इलेक्ट्रिक शेगडीचा जर पर्याय शासनाने जर उपलब्ध करून दिला, तात्पुरत्या स्वरूपाचा असेल, तोही या सगळ्या महिलांसाठीचा एक असा चांगला पर्याय राहील की ज्याच्यामुळे त्यांचे जे कामं आहेत, घरकाम करणं जे आहे, तर तो त्यांचा वाचेल. नाहीतर त्या लाईनमध्ये उभ्या राहून त्या बुकिंगची वाट बघून आणि 25 ते 30 दिवस वाट बघायची. किती घर आहेत अशी जिथे अडचण अशी आता ही पूर्ण चाळ आहे, ही ठिकाणी? तिथं अशा वेगवेगळ्या ठिकाणी आहे. तर हा जो पूर्ण जो परिसर आहे, तर 100-200 कुटुंब जी अशी आहेत की जे आत्ता पूर्ण चुलीवरती अवलंबून आहे. आणि घरकाम पण करतात. ज्या घरकाम करणाऱ्या आहेत, ज्या भाजी आणि याचं काम करणाऱ्या महिला आहेत, तर हा एक चांगला पर्याय शासनाकडे असेल असं जरा वाटतंय. एकीकडे रोजगार जाईल याची चिंता, तर दुसरीकडे गॅस घरात कधी मिळेल याची चिंता. आणि यामध्ये पोट भरण्यासाठी आता ही चूल पेटवण्यासाठीचा या सगळ्या महिलांचा संघर्ष. खरं तर या सगळ्या महिला शहरी भागातून येतात आणि त्यामुळे चुलीवर स्वयंपाक करण्याची त्यांना तशी सवय नाही आहे. मात्र सध्याची परिस्थिती बघता एकीकडे कामावरही जायचं आहे, दुसरीकडे आता लाकूडही गोळा करायचे आहेत आणि आता पोट भरण्यासाठी चूलही पेटवायची आहे. आणि यात त्या कुठेही कमी नाही आहेत. खरं तर आज ना उद्या प्रत्येकाच्या घरात गॅस येईल, गॅसचा जो पुरवठा आहे तो सुद्धा सुरळीत होईल या आशेवर ते आहेत. मात्र सध्या तरी त्यांनी गॅस बाजूला ठेवून सगळीकडे चुली पेटवल्यात. कॅमेरामॅन अरविंद वारगेसह मी वेदांत नेब, एबीपी माझा, कल्याण डोंबिवली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.